मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी तहसीलदार मतमोजणी केंद्रावर नकोत असं सोनवणे यांनी म्हटलंय। बजरंग सोनवणेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले। अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करतायत असाही दावा बजरंग सोनवणे यांनी केला आहे। सर्व अधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेपासून दूर ठेवावं असंही सोनवणेंनी म्हटलंय। तर विरोधकांनी रडीचा डाव खेळण्याचा प्रकार सुरू केला असा आरोप प्रवीण दरेकरांनी केला। ये अधिकारी जर मतमोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील आणि निकाल उलटा सुलटा सुद्धा करू शकतात। यांना कुठलंही वचक नाहीये। हे कुणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन म्हणण्यापैकी सत्ताधाराच्या प्रेशरमध्ये येऊन हे काम करतायत। त्याच्यामुळे असं माझं स्वतःचं मत झालंय, यांचं प्रेशर कमी व्हायला पाहिजे आणि यांना या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे अशी निवडणूक आयोगाला आम्ही मागणी केली। त्याच्यासाठी निवडणूक आयोगाला मी आज पत्र लिहून कळवलेलं आहे की माझी विनंती केली की आपण या सर्वांना निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवा आणि माझ्या पहिल्या मागणीची रिपोल करून घ्या। रडीचा डाव खेळण्याचे प्रकार विरोधी पक्षाकडून सुरू आहेत। आता तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा निवडणूक यंत्रणेतील जी लोक असतील ते निवडणूक यंत्रणेने ठरवून दिलेले असतात। आपल्या आवडीनिवडीचा किंवा कोण असावा कोण नसावे आपण ठरवत नसतो। त्याच्यामुळे मला वाटतं पराभव समोर दिसतोय, त्या पराभवाची कारणमीमांसा करण्याकरता अशा प्रकारची पाळपुदं बाहेर काढताना दिसतात।